मना हरि 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 बोल मना रे मना हरि 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 बोल मना रे मना हरि 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 बोल मना रे मना हरि 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 बोल. सद्गुरुनाथ महाराज श्री रंगनाथ स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. साधारणपणे माणसाला काय सांगावं लागत नाही याच्यामध्ये, जसं मागे एकदा कर्म करा हे सांगावं लागत नाही, तसं बोला हे सांगावं लागत नाही. बरेच वेळा असे प्रसंग आपण बघितले असतील की बोलू नये म्हणून एक वेळ सांगावं लागतं, पण आता थांबवा बाबा असं सांगावं लागतं, पण बोला असं काही म्हणावं लागत नाही. तर तसं अगदी दुपट्यावरचं मूल असलं तरीसुद्धा ते बोलण्याचा प्रयत्न करीत असतं. हातपाय हलवेल, बोलेल, त्याला जमेल तसं बोलेल, पण ते बोलत राहील आणि मग आपण त्याला नंतर शिकवू कसं बोलायचं, कसं जास्त बोलायचं वगैरे. आणि मग नंतर ते काय होतं की ते हळूहळू जास्तच बोलायला लागतं. मग आपल्याला पुढे काय होतं ते आपल्याला माहीतच आहे. अरे बाबा आता बोलू नको, जरा गप्प बैस. मोठी माणसं जसे एकमेकांना म्हणतात चामड्याचं आहे म्हणून टिकले वगैरे वगैरे, त्यातला प्रकार शेवटी. नाही तर इतकं जर बडबडणारा माणूस असेल तर ती त्याला एक उपजत मोठी विद्या आहे. तेव्हा आपण जे आपल्या नेहमीच्या स्मरणासाठी घेतो त्यात तेजसंसारम भजरे सारम हे आहेच. सर्वाधारम श्री दत्तम मा भज मिथ्यावाणी. जे कुठेतरी बोलण्याचा नंतर बोलण्याची त्या पारख सुरू होते. भाषेचा प्रश्न नाही, भाषेत काय बोललं जातं याचा प्रश्न आहे, तेव्हा ती नंतर सुरू होते. आणि जगात जर आनंदाला विक्षेप असेल किंवा दुःख वाढलं असेल, त्रास झाला असेल, मनस्ताप असेल, वितुष्ट असेल, भांडण असेल, काल उल्लेख केले तसे वादावादी असेल, काय असेल ते शेवटी शब्दानंच चालते जास्त. घडण्याचं मूळ कारण कुठेतरी एखादा शब्द असतो. तो शब्द नाही पटला, तो शब्द आपल्या मनाला नाही मानवला तर मनुष्य बोलेल, पण बोलण्यापेक्षा तो मनात राहतो जास्त. त्यामुळं बाकीच्या गोष्टी एक वेळ मनात राहण्याचं नाही आहे, पण शब्दाचं आहे. शस्त्र लागत नाही पण शब्द लागतो. शस्त्राची जखम दिसते पण शब्दाची दिसत नाही, आणि ती भरून येते एक वेळ, पण ही भरून येईलच असं नाही. इतकं त्या ज्या शब्दाचं महत्त्व आहे. तर त्या अर्थाने त्याच्यासाठी जे म्हटलं गेलं ते मा भज मिथ्यावाणी अशा तऱ्हेची बोलली जाते ती मिथ्याच. त्या अर्थाने तिला काय अर्थ नाही. आणि खरं सांगायचं तर इतकं ते सहज आहे की त्याच्यावर उपाय म्हणून पहिल्यांदा 10 अंक मोजावे असं सांगितलं जातं. कृतीला एक वेळ सांगितलं जाणार नाही, इतकी ती शक्य नसेल सहज. पण बोलण्यापूर्वी मात्र नेहमी म्हटलं जातं की 10 अंक मोजावे, मग प्रतिक्रिया द्यावी, मग काय ते बोलावं. कारण ते 10 अंक मोजेपर्यंत बरीचशी पहिली जी भावनिक जोर असतो, जी प्रतिक्रिया असते ती निघून गेलेली असते. आणि मग विचार सुचतो, विवेक सुचतो, आणि मग गरजही कळते की एवढं बोलण्याची आवश्यकता नाही आहे, थोडं बोलणं तरी चालण्यासारखं आहे. मग बरोबर बोललं जातं. तर या अर्थाने मग मिथ्या बोलणं कमी होतं. मग आपोआप त्यामुळं 10 अंक मोजले नसते आणि बोललो असतो, त्यामुळं जे उत्पन्न झालेला त्रास किंवा दुसऱ्याचा गैरसमज काय जे झालं असतं तर ते सगळं प्रमाण कमी व्हायला, गैरसमजाचं प्रमाण कमी व्हायला. तर म्हणून मौनासारखं औषध नाही. परमार्थाला जर काही अनुपान असेल तर मौन आहे. परमार्थाचं औषध नाम आहेच, अनेकही आहेत इतर, पण त्याचं जे अनुपान आहे ते मात्र मौन आहे. त्यामुळे ज्यांना जसं आपण म्हणतो ना, हे पथ्य आहे त्याचं,
औषध असतंच, पण त्याच्याबरोबर पथ्य आहे, त्याच्याबरोबर काही गोष्टी बरोबर पाळाव्या लागणार आहेत की ज्यामुळे औषध अधिक परिणामकारक होतं. नाम अधिक परिणामकारक व्हायला हवं असेल तर म्हणून त्याला अनुपान आहे, त्याच्याबरोबरचं पथ्य आहे. आता घेणार नाम 15 मिनटं नाही तर अर्धा तास नाही तर तासभर, जे काय घेणार ते, आणि उरलेला काळ बोलण्याचा जर एकत्र केला दिवसभरातला, तर ते किती पुसून टाकत असेल त्या पाठीवरचं जे नाम आहे ते, ह्याची कल्पना येऊ शकते. त्यामुळे या बोलण्यावर संतांचा मोठा कटाक्ष आहे, त्यांचं लक्ष आहे. त्यांना असं वाटते की याच्यावर यांनी विचार करावा. त्यांनी तर कधीच केलेला आहे. दिवसेंदिवस वर्षानुवर्ष मन पाळून मग बाहेर पडलेले आहेत त्यातून, हेही खरं आहे. आणि म्हणून ते जे बोलतात त्याला वजन असतं, त्याला शाश्वतता असते. आजही समर्थांचा बोल टिकून आहे, आजही स्वामींचा हा बोल टिकून आहे. याचं कारण त्याच्या मागची जी तपश्चर्या आहे ती आहे. म्हणून आपल्याकडे वाचेचं तप हे अनेक तपातलं एक मोठं साधन आहे. जसं काल आपण म्हटलं इकडे की अन्नाच्या बाबतीत तप आहेच, प्रश्नच नाही. मूळ ते जगवतं माणसाला, जगवतं ही गोष्ट खरी असली तरी भुकेल्या पोटीसुद्धा मनुष्य ओरडू शकतो, बोलू शकतो. म्हणजे काय गंमत असेल की ते त्याच्याही पुढे आहे. अजून इतका निष्प्राण झालेला आहे तरीसुद्धा तो बोलायचा थांबेलच असं सांगता येत नाही. ज्यांना बोलण्याची काही आवश्यकता नाही असे लोक, म्हणून ते माताजींसारख्यांना सांगावं लागलं ना, गरज नसलेले शब्द जर या जगात उच्चारले जाणार नाहीत तर या जगासारखी शांत जागा नाही असं होईल असं म्हणाले. ते जे माताजी म्हणाले ते बरोबर आहे. आपणही पाहिलं असेल, घरामध्ये आपल्या 4 माणसात येणारा हा अनुभव आहे की काय ती आदत आहे काय कळत नाही, सवय आहे काय कळत नाही, पण सहजपणे आणि बोलण्याला विषय लागत नाही. फार मोठी गोष्ट. काय करावं, विषय काढून काढून मनुष्य बोलेल, पूर्वीचं आठवून बोलेल, त्याचं विसरलं असलं तर त्याला जागा करून देईल आणि त्याच्यावर बोलेल. आणि बोलेल तो काही असं काही वेद बोलणार आहे का, उपनिषद बोलणार आहे काय बोलणार आहे असं, ती सुद्धा कमीत कमी शब्दात बोललेली आहेत. आपण बघितलं असेल आता ब्रह्मसूत्रात एक एवढ्याशा सूत्रात एवढं आहे की विस्तार करायला गेलं तर हजारो शब्दाचा विस्तार होतो, पण त्यांना काय सांगायचं ते तेवढ्यातच त्यांचं सांगून होतं. ह्याचं कारण काय असावं की त्यांनी या बोलण्यावर खूप विचार केलेला आहे, वाचेच्या शक्तीवर खूप विचार केलेला आहे. त्याला सात्विक वळण दिलं आहे, ते नामाचं दिलेलं आहे. ते नुसत्या ओंकाराचं सुद्धा पुरेसं आहे. ओंकारात नक्की काय आहे, तो ओंकारात आपण बोलणं आणि न बोलणं याची सीमारेषा आहे. म्हटलं तर आपण काही ओंकार केलेला आहे, तो आपण शब्दात धरायचा असला तर धरू शकता, पण जर धरायचा नसला तरीही न धरू शकता. कारण आतून येणारा ध्वनी आहे तो फक्त आपण उघडले आणि मिटले या दरम्यानच्या काळात होतो तो ओंकारच होतो. त्या अर्थाने ध्वनी म्हणून विचार केला तर आहे, पण शब्द किंवा भाषा म्हणून विचार केला तर नाही. कारण ही ओंकार हे कुठल्या भाषेतला शब्द नाही. म्हणून तो इतका विश्वात्मक आहे. आणि तिथून मग त्याची उत्पत्ती झाली, त्याच्यात मग नामाला स्थान दिलं की जेणेकरून त्या शब्दांना, त्या भाषेला, त्या बोलण्याला सात्विक वळण लागावं आणि मनुष्य तिथं जाऊन पोचावं. ह्याच्यासाठी ही सगळी त्यांची धडपड आहे. आणि त्याविषयी ते जागरूक एवढ्यासाठीच आहेत की तशी वाक शक्ती आहे. आपल्याकडे सप्तशक्ती आहेत, तर त्या 7 शक्तीमध्ये ही वाक शक्ती ही प्रचंड मोठी शक्ती आहे की जी उलथापालथ करू शकते. जगामध्ये ज्या उलथापालथी झालेल्या आहेत, मी म्हणतो अगदी त्या हुकुमशहानी समजा जगाला नाही त्या संबंध देशाला वेठीला धरून अनेक देश पादाक्रांत केले असतील, पण त्याचं साधन शब्द होतं हे विसरू नये. त्यांची ज्या अर्थाने म्हणायचं त्या अर्थाने इन्स्पायर्ड म्हणू आपण, तशी असतील कदाचित, पण त्याला आपण प्रक्षोभक म्हणू. खरं सांगायचं तर त्यांनी जे केलं ते प्रक्षोभक केलं, पण प्रक्षोभक शेवटी बोलणंच, प्रक्षोभक शेवटी भाषणच. आणि अगदी छोटी आवृत्ती म्हणजे घरातला प्रक्षोभक रागच. तो राग आहे तो प्रक्षोभक आहे. त्यामुळे एका वेळेत तो 4 चित्तांचे अस्वस्थता निर्माण करू शकतो हे आपल्याला माहिती आहे. आणि त्या बोलण्यामध्ये हे शक्य आहे की जपात जसे 3 प्रकार झाले की मोठा झाला तो काय उपांश वगैरे झाला, तसे जसे प्रकार झाले तसं ज्याच्याशी संबंधित आहे त्याला ऐकू येणं, ज्याच्याशी संबंधित आहे त्याला सहज आणि हळू ऐकू येणं, आणि ऐकून न येणं
उच्चारायचं काम झालेलं आहे पण ऐकू गेलेलं नाही, हे जसं आहे त्याचं काम असेल तर ते काम होणार नाही अशा पद्धतीनं करून. पण आपल्याकडे त्याचा जो आपण जिकडे हे नेहमी व्हॉल्यूम जसा कमी करतात तर तसं हे व्हॉल्यूम आहे त्याच्यामध्ये परत एकदा, नुसता ध्वनी नाही, त्या ध्वनीची तीव्रता जी आहे ती कमी जास्त करण्याचं सामर्थ्य पण आहे. त्यामुळे तो शब्द एकदम किंकाळीच्या पातळीपासून किंवा रागावणाऱ्या माणसाच्या आपलेल्या आवाजापासून तो अत्यंत मवाळ आणि मृदू अशा एखाद्या पसायदानापर्यंत येऊ शकतो. काळांची व्यंकटी सांडव इथपर्यंत येऊ शकतो. हाही शब्द तेही बोलणंच. मग ते आता बोलण्याचं त्यांचं त्याच्याकडे लक्ष एवढ्यासाठी आहे की त्याच्यानं आपला उद्धार आहे. मनुष्य जन्माला आला तसं अनेक गोष्टी संगती घेऊन आलेल्या आहे, बरोबर आणल्या आहेत त्याने. आपल्याला कल्पना येत नाही की बरोबर काय आणलं तर हातपाय अमकं तमकं सगळं आठवेल आपल्याला. जन्माला आलो त्यावेळेला या गोष्टी होत्या. शरीर तर बरोबर होतं म्हणून जन्म आहे, त्या अर्थाने शरीर बरोबर आहे. पण प्रत्येक वर्षाबरोबर ते कमी कमी होत आहे. त्याची जी साथ आहे, त्याची जी सोबत आहे, संगत आहे, ते सगळं कमी कमी होतं आणि मी काही न करता होतं ते. वास्तविक मी पैसा आहे, मी खर्च केला पाहिजे आणि मग तो कमी झाला पाहिजे, हे गणित बरोबर आहे. पण मी पैसे घेऊन नुसतेच बसलो आहे आणि दरवर्षी पैसा कमी होतो आहे असं व्यवहारात आपोआप होणार नाही. ते भाव पडतात त्याच्याशी याचा काय संबंध नाही बरं का. ते तसलेच असतात, ते भाव वर गेलेले असतात आणि ते खाली येतात, तर त्याचा नाही संबंध. माझ्याजवळ हातात मी एक 100 रुपये घेऊन बसलो आहे आणि 1 वर्ष गेलं की 1 नाणं कमी झालं, 1 वर्ष गेलं की 1 नाणं कमी झालं, असं तर काही होत नाही आहे. झालं तर बुधाटकी असेल काहीतरी, नाही का, तसला काहीतरी प्रकार असेल, तर तसं होत नाही. पण ह्या ज्या सगळ्या शक्ती 100 आहे, ठीक आहे, घेऊन बसलो आहे आपण, नाणी 100 आहेत, 50 वर्ष गेली तरीसुद्धा त्यातली 100 नाणी मोजून परत परत पाहिली तरी 100च निघतात. पण वयातली मात्र किती निघतात हे सांगता येत नाही. त्या अर्थाने जे बरोबर आलेले आहे ते सांगाते आहे, पण ते यातला रुपयासुद्धा जाताना कळेल, पण त्यातलं काय काय गेले सांगातेचं हे कळणार नाही. या अर्थाने आपण याच्याकडे बघावं आणि म्हणून त्यांचा जो मूलभूत संदेश आहे तो पहिल्यांदा बघू. मना रे मना हरि 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 बोल, 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 मना रे. शेवटी बोलण्याला प्रेरणा मनाची सारखी, त्याला वायुरूप शक्तीच येते. ते शिवरूपे रावणी पाहत आहे ना, तर बुद्धी शुद्ध असेल तर ती भगवंतासारखीच असते, पण मनाचा शक्तीचा कारभार मात्र तिला बघत बसावा लागतं. म्हणतो मला पटले, ते कळले वळत नाही ना, ते मन वळत नाही. आपल्याला सगळे खुलासे काही त्या वेळेत करता येत नाही, पण तिथेसुद्धा विवेक आहे, शुद्धबुद्धी आहे, तर ती अशा शिवासारखी आहे. पण तिला हा मनाचा जो कारभार आहे तो नाही आटपत, तिथे नाही वळत. नाही ठरवलं, समजा अगदी मौन ठरवलं तरी आधी मुळात लक्षातच घेऊन देत नाही. ते तिथपासूनच सुरुवात होते. आज आपलं मौन ठरलं आहे. खूप वेळ बोलून झाल्यानंतर घरातलं कोणतरी आठवण करतं, तुमचं काहीतरी काल आता काय करणार. ठरलं होतं ना, निदान जेवेपर्यंत निदान. बरं, काहींचं असं असतं की ते जे अशी व्रतं वगैरे करतात त्याच्यापेक्षा त्यांनी बोललेलं बरं असं म्हणायची वेळ.
आता पाणी हवं म्हणून सगळं जर भांडा आपटलं त्यापेक्षा पाणी द्या म्हणलेलं बरं वाटतं. चहा द्या म्हणून कब्बशी आयटम फुटायची शक्यता आहे. त्यापेक्षा ते बोललेलं बरं. म्हणजे त्यातही मनाला आवरून ती म्हटलं जरी, मौन पाळू म्हटलं जरी, तरीसुद्धा आता जर एखादी वस्तू त्याची वेळ झाली, समजा 8 वाजले, काय चहाची दुधाची काय ती वेळ झाली आहे आणि तो रागानं आपल्याकडं जाता येता बघतोय की घरानं ते मौनाची भीतीच वाटते. एक असली म्हणून काय करू शकतं मन, ते काय ते मला म्हणायचं आहे. माझं मौन आहे, 8 वाजले, तुमच्या लक्षात नाही का वगैरे, इतके सगळे शब्द आत बोलून झालेले आहेत आणि त्याचा जो परिणाम तो फक्त बाहेर दिसतोय. तेव्हा मग असली मौनाने काय होत नाही. म्हणजे त्याला आवरणं हा एक मोठा त्यांच्यासमोर कार्यक्रम आहे की बोलायचंच झालं तर हरिबोल का म्हणलं, तर भगवंताचंच नाम घे का म्हटलं, राम राम का म्हणलं. अनेक माणसं पूर्वीच्या काळी आपल्याला माहिती असेल की उठता बसता खरोखरच रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणायचे. कुठले तरी रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, काय त्यांचं असेल ते, रामराया असं म्हणणारे लोक किती लोक असतील. उठता बसता म्हणतात, गोपाळकृष्णा म्हणतात. पण त्यामुळं त्या क्षणी त्या वाचेला ती एक उजळणी असते, ती उजळणी होते. ज्याची उजळणी होते त्याचा अभ्यास होतो, हे तितकंच आहे. एकपाठी नाही कोणी, उजळणी व्हायला पाहिजे. तर ती व्हायला पाहिजे म्हणून म्हणा हरी 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 एवढं बोल. आणि त्याचं स्मरण राहिलं तर नुसतं कुठला शब्द नुसता येत नसतो, त्याच्याबरोबर त्याच्या अर्थाचा एक गोतावळा आहे मागे, त्याच्या अर्थाचा एक चांगला परिणाम आहे, अर्थाच्या मागे काहीतरी वलय आहे, ते त्याच्याही मागे भावार्थ असेल, त्याच्याही मागे भगवंत असेल. आपल्याला गीतांजलीतला उल्लेख केलेला आठवत असेल, आपण ती वाचलीच असेल. तर त्याच्यामध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ त्याने देवाला उद्देशून म्हटलं आहे की प्रत्येक शब्दाला स्वतंत्र अर्थ असतो. आता आपण जसं म्हटलं, एक हरी म्हटलं तर लक्षात येतं, राम म्हटलं लक्षात, कृष्ण म्हटलं लक्षात, खरं सगळं म्हणून देव लक्षात येतो, हे तर त्यातलं खरं. पांडुरंग म्हटलं, विठ्ठल म्हटलं, काही म्हटलं तरी सगळी देव. तसं ह्या सगळ्या वस्तूमध्ये झाड आहे, गाडी आहे, काय पडदा आहे, अमकाय तमकाय, हे सगळं म्हटल्यानंतर वेगवेगळ्या वस्तूचा बोध होतो. म्हणून या सर्व ज्या म्हणून जे म्हणून शब्द वापरतो आणि ते ज्या वस्तूचा बोध करतात तो फक्त व्यवहार आहे. सर्व शब्दांचा अर्थ शेवटी भगवंत हाच होतो, असं त्यांनी रवींद्रनाथांनी एका खूप वर्षा पातळीवर जाऊन म्हटलेलं आहे. आणि ते बरोबर आहे, कारण शेवटी ओंकारातून जर सगळं निघालं असेल आणि तो ध्वनी जर भगवंताच्यातूनच निघाला असेल, विश्वाची निर्मितीच ज्या ठिकाणी होते तिथे जर ते असेल तर ही मागे जात 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 शेवटी कुठे जाईल, शेवटी ओंकाराकडे जाईल आणि शेवटी ते भगवंताकडे जाईल. आता मला कळावं म्हणून ओंकार म्हटल्यावर माझ्यासमोर काही येत नसेल तर मी हरी बोल, ते बरं आहे. तर त्या ठिकाणी मी भगवंताचं नाव घ्यावं, काय आपल्याला प्रिय असेल ते घ्यावं. हे स्वतः एवढे स्वामी इतक्या हे संप्रदाय वेगवेगळे आनंद संप्रदाय आहे, पण असे कितीतरी संप्रदाय असले तरीसुद्धा त्यांचं म्हणण्याचा शब्द, त्याचं हरी हे नाम त्यांनी अगदी सोपं सगळ्यांना परिचित असलेलं म्हणून ठेवलं. हरी बोल, निदान तेवढं तरी म्हण. काय म्हणायचं, आपल्याकडे ज्या खूप चांगल्या पद्धती खरं तर म्हणजे कल्पनाही येत नाही किंवा त्याच्याविषयी जाणीव होत नाही खरं सांगायचं तर त्यामुळं भेटल्यानंतर हाय नाही हॅलो नाही रामराम आहे, की त्याचं स्मरण देण्याचं एक निमित्त आहे की भेटले तर रामराम आहे. रामराम म्हणायचं कारण एवढं, त्याला काय आलं म्हणता येत नाही, काय म्हणता येत नाही. मला ज्याला राम म्हणता येतं, रामराम म्हणता येतं, त्याला हे म्हणणं अशक्य नाही आहे. ती भाषा आहे, भाषेने बदल होईल, पण त्याच्यात हा जो देव आहे तो कुठून आणायचा. आता रामाचं स्मरण आहे, रामराम म्हणण्यामध्ये त्याला आपण रामराम म्हणलेलं आहे आणि मग आपण त्याच्याशी आता बोलणार आहोत, तेव्हा रामाशी बोलणार आहोत. किती त्याचे संदर्भ बदलून गेले आणि आता त्याच्याशी आपण काय बोलणार. तो जो राम आहे किंवा त्याच्यातला जो राम आपल्याला दिसलेला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी त्या भाषेला, त्या शब्दांना वळण द्यावं म्हणून हे त्यांचं म्हणणं आहे. मना रे मना हरी 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 बोल, मना रे मना हरी 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 बोल, मना रे मना हरी 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 बोल, मना रे मना हरी 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 बोल. आयुष्य सांगाती जाते हातो हाती, आयुष्य सांगाती
जाते हातोहाती आयुष्य सांगाती जाते हातोहाती न येवेचिता काही मोल मोल रे मोल रे न येवेचिता काही मोल मोल रे मोल रे मना हरी 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 बोल मना रे मना हरी 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 बोल मना रे मना हरी 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 बोल मना रे मना हरी 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 बोल आयुष्य सांगाती आयुष्य सांगाती जाते हातोहाती आयुष्य सांगाती जाते हातोहाती आयुष्य सांगाती जाते हातोहाती न येवेचिता काही मोल न येवेचिता काही मोल काही मोल काही मोल मना हरी 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 बोल मना रे मना हरी 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 बोल मना रे मना हरी 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 बोल मना रे मना हरी 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 बोल मना हरी हरी बोल जागा झाला कुठेही असला तर ही शक्य असलेली गोष्ट आहे. जसं नाम घेणं शक्य आहे तसं बोलण्याला आरंभ करताना हे शक्य आहे, बोलणं संपवताना शक्य आहे. आपण सद्गुरुनाथ महाराज की जय म्हणून सुरुवातीला म्हटलं तरी तेच महाराज आठवतात. जे आपले कोणी उपासदैवत असेल गुरु असेल तर ते आठवतील. सगळं संपवायला त्यावेळी पुन्हा सद्गुरुनाथ महाराज की जय त्यांच्या कृपेनं झालं तेच आठवले परत. तर ते आठवावे म्हणून हेच बोल आपल्याला असे जर वापरता येत असतील सुरुवातीला आणि शेवटी वापरता येत असतील तर मध्ये वापरता येणार नाही असं आहे का? शेवटी बोलणारे आपणच, ठरवणारे आपणच. काहीही आपला स्वरूपाचा व्यवहार असो तर त्याच्यात हा भगवंत जागा ठेवायला आपल्याला जे आवडतं ते त्याने हरी म्हटलं. जय हरी. आपल्याकडे फार छान नमस्कार आहे. वारकरी भेटला की बरं वाटतं. पहिला नदी जय हरी थेट पांडुरंगाची आठवण झाली आणि तो समोर उभा आहे तोही पांडुरंग आहे त्याची आठवण झाली. चित्ताच्या शुद्धीला उपाय करायची वेगळी गरज नाही. आपल्या बोलण्यात उपाय आहे. हे आहे होय ही भाषा वेगळी, जय हरी ही भाषा वेगळी, खूप फरक एकदम. हे भेटले ते भेटले ते भगवंताने पाठवलेत पांडुरंगाने, ते तिथून पाठवलेत जय हरी. त्यामुळं तिथं म्हटल्यानंतर जय हरी म्हटल्यानंतर इतकं बरं वाटतं. तिकडे ते जय जिव्हा म्हणाले, काही फरक नाही, फक्त भाषेचा साक्षात्काराचा त्यांच्या अनुभवाचा एवढाच फरक असेल. जय जिव्हा म्हणाले. आपण बुकुमवर गेलो, बाबांची पद्धत बघितली कणरे बाबांची, जय जिव्हा. हा कोणी जीवरूपाने जो कोणी समोर भगवंत आलेला आहे त्याला नमस्कार. एका त्या नमस्कारामध्ये पुढचं सगळं संभाषण, त्याची सगळी टोन, त्याच्यातले आपले अनावश्यक गोष्टी सगळं टाळण्याचं सामर्थ्य आहे. सुरुवातीलाच हे काम केलं. जय जिव्हा जय हरी. जय जिव्हा म्हणल्यावर ज्याचा जय जयकार करतो तो जो जीव आहे त्याच्याशी आता माझं बोलणं सुरू होणार. मग काय होणार? बोलणं बदलणार, त्यातले विषय टळणार. हे गाळणंच आहे. बरोबर गाळूनच पुढे पाठवेल आता, कारण जय हरी म्हणले तर ते जे म्हटलेलं आहे ते पुढच्या सगळ्या आपल्या मनातल्या बोलण्याला तो फिल्टर आहे म्हणता. तो लागल्याबरोबर पुढं सगळं शुद्ध आहे. कारण पहिल्यांदा जे उच्चारलं तेच शुद्ध आहे. ते भगवंताची आठवण करून देणार आहे. म्हणून हरी बोल एवढ्यासाठी की म्हणा. आणि शेवटी कोणाला सांगणार? समर्थांचीच परंपरा पंचायतनातलीच आहेत ते. त्यामुळं त्यांनी जसं मनाला सांगितलं तसं हे मनाला सांगितलं. मनाने ठरवलेलं असलं तर झालंच म्हणून समजा. ते केवळ भीम किंवा त्याचं ते एखाद्याचं विक्षिप्तपणा म्हणा किंवा स्वभाव म्हणा म्हणून नव्हे, त्याच्यामध्ये निम्मा भगवंत आहे ना.
त्यामुळे त्याने ठरवलं की ते शक्य होतं. त्याने नाही म्हणून ठरवलं असलं तर काही शक्य होणार नाही. हातचं पेन सुद्धा उडून मनुष्य लिहिणार नाही. समोर पुस्तक दप्तर असून अभ्यास करणार नाही. माणसं असून त्यांच्याशी बोलेलच नाही. हे सगळं नाही का तर ते मनामध्ये नाही आहे. म्हणून मना हरी बोल. त्याला एकदा भगवंताचं स्मरण करून दिलं की सगळी सृष्टी माझ्या सकट सगळी भगवंताची आहे. ती जडचेतन हा माझा विषय. तो मी प्रकार केला. हे झाड आहे, हे अमुक आहे, ही जमीन आहे, हा दगड आहे, हे कळत नाही आणि ऐकू येत नसतं. हे आपल्या माझ्या कल्पना आहेत. जर दगडाला ऐकू येत नसतं तर मूर्तीलाही ऐकू आलं नसतं. ते तिथे येतं, त्याचा प्रतिसाद मिळतो. इथं स्मरण करा, तिथून प्रसाद येतो. अनुभव एक वेळचा नाही, कोणाचाही कुठेही घेण्यासारखा अनुभव आहे. त्यांना कसं कळतं? आपण मनापासून बसलो आहे आणि नमस्कार केला आहे, तर त्याचं उत्तर तिथून कसं येतं? तर हे इथून तिथं पोचण्याची क्षमता असलेल्या आणि एकत्र जोडल्या गेलेल्या विश्वामध्ये आपण बसलेले आहोत. आता पदार्थ विज्ञान कुठे आलं? शेवटी सगळं जोडलेलं याच्यावर आलं आणि सगळं जिवंत याच्यावर आलं. आता अचेतन हा विषय नाही, आता सगळं सचेतन आहे. फक्त डिग्रीमध्ये फरक असेल, आपल्याला ओळखण्यामध्ये फरक असेल. आपल्याजवळ सूक्ष्मदर्शक यंत्र नाही म्हणून दिसत नाही, पण नाही म्हणता येत नाही. एक सूर्याचं आपण बघितलं आहे, लहानपणी ज्यांनी जुन्या घरात राहिले असेल, आता तशा तऱ्हेचे घरं असण्याचीच गरज आहे असं नाही. दरवाजातून खिडकीतून सुद्धा येऊ शकतं. सूर्य जर असा असेल आणि त्याचा एखादी तिरीप आत आली तर आपण त्या तिरीप ज्यावेळेस ज्यांनी बघितली असेल, अजूनही बघता येते, तर सूर्याची तिरीप बघितली त्याच्यात बारीक 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 कण दिसतात. त्याच्या आजूला बाजूला काही दिसत नाही. पण जिथे सूर्याचा किरण पडलेला आहे तो जेवढा पट्टा आहे जमिनीपर्यंत येऊन पडतो तेवढ्या पट्ट्यात बारीक 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 कण दिसतात. पहिल्यांदा लहानपणी याचं मोठं कौतुक वाटायचं, हे कसे काय आत्ता दिसत नाही, बाजूला काही दिसत नाही. तो जी काही तिरीप आली आहे त्याच्या व्यतिरिक्त वर नाही, खाली नाही, बाजूला नाही, काय नाही. आणि हे याच्यात म्हणजे हे कण तिरपीत वावरतात अशी लहानपणी माझी समजूत आहे. तिरीप येते त्या प्रकाशात हे वावरतात म्हणून ते किडे नाही का प्रकाशाच्या अमक्याचे दमक्याचे तसलं काहीतरी हे प्रकरण असावं. पण नंतर असं लक्षात आलं की ही ज्या वेळेला सूर्याचं असं आहे, त्याचा प्रवास सुरू आहे, तो का आपल्यासाठी उभा आहे का, थांबलेला आहे का? तसं नाही. त्याच्या गतीनं तो जाणार आणि त्याला जिथं जायचं आहे तिथं जाणार. मी जायचं आहे तिथं जाईनच असं नाही, मला जायचं ठिकाणही ठरलेलं नसेल, पण तो निघालेला आहे, तो त्याच्या गतीनं जाणार. त्यामुळे एक 10-15 मिनिटांनी पुन्हा कधीतरी आत आलं तर तिरीपीची जी जागा असेल ती जागा बदललेली असते. ती इकडून आली होती, ती अजून जरा वर जाते आणि थोडी मागे सरकते. मागे सरकल्यावर सगळे कण मागे सरकतात. तेव्हा लक्षात आलं, अरे हे तिथं होते मागाशी, ते त्याच्यावर नाही, आता हे इथं आहे तरी आहेत. तेव्हा हे, कारण पूर्वी सारवण असायची त्यावेळेला कणांचा प्रश्न जास्त होता. आताही असतो जर फारसं स्वच्छतेची आवड नसली किंवा परिस्थितीनं शक्य नसतं. आणि त्यांनी काय फरक पडतो असंही वाटू शकतं एखाद्याला. काय 2-3 दिवसांना काढला म्हणजे झालं. आपण असतो कुठं घरात, तिकडे सगळीकडे बाहेर ऑफिसमध्ये सगळीकडे स्वच्छता असली, तिथे सगळं व्यवस्थित असलं आणि आपण ज्या ठिकाणी वाटेत थांबणार त्या हॉटेलमध्ये सगळे स्वच्छ असले म्हणजे झालं. आपल्या घरात आपण येणार 12 वाजता, सकाळी उठलं की 6:30ला आवरायला सुरुवात झाली. किती केर आहे घरात याचीसुद्धा त्याला चिंता लागत नाही. अशी परिस्थिती आता आली. ज्या वेळेला ही सगळी सारवणं होती त्यावेळेला नकळतपणे सारवणातले ते बारीक बारीक कण त्याचा केर व्हायचा, तो असा तरंगत असायचा, हलका असायचा, तो त्याच्यात दिसायचा. प्रकाशाची एक तिरीप आली तर त्याच्यात आपल्याला कण दिसतात. तो प्रकाश आल्यामुळे दिसतात, ते तिथेच असतात. मगाशी सांगत होतं ते सूक्ष्मदर्शक यंत्रासारखं आहे. तर तसे सूर्याचे किरण आले म्हणून मला त्यातले कण दिसले. आता हे कण तर तिथेच आहेत, सूर्य आला म्हणून दिसले. ते कण आहेत, ते त्रास देणारे आहेत की न देणारे आहेत हे ठरवणार मी आहे. तर त्यांनी काय करायचं ते त्याबद्दल करावं. झाडून घेतल्यानंतर असे कण उधळत नाहीत. ते एकदा झाडून घेतले की त्याबरोबर ते जातात आणि मग स्वच्छ असते जमीन. आणि मग सूर्याची तिरीप येऊन येते आणि काही येऊ, त्यात आपल्याला काही दिसत नाही. तेव्हा आपलं चित्त पहिल्यांदा भगवंताच्या नामाने जर झाडलेलं असेल तर कण दिवसभर सुद्धा कण येणार नाही. हरी 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 बोल मना रे मना, 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 हरी 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 बोल.
आयुष्य सांगाती जाते हातोहाती, आयुष्य सांगाती जाते हातोहाती, न येवेचिता काही मोल, मोल रे मोल रे, न येवेचिता काही मोल, मोल रे मोल रे, मना हरी 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 बोल, मना रे मना हरी 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 बोल, मना रे मना हरी 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 बोल, मना रे मना हरी 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 बोल, मना रे. आयुष्य सांगती जाते हातोहात. खरोखर कल्पना न येता जाणारी तरी गोष्ट कोणती असेल तर आयुष्यच होतं. त्या अर्थाने काळ आपल्याला कुठलीही कल्पना, कुठलीही इंटिमेशन, काहीही जाणीव अशी नसताना जर काही वस्तू जात असेल तर ही चोरी लक्षात येईल, वस्तू जाईल लक्षात येईल, झाड पडलेलं लक्षात येईल, काय काहीही जगात झालेलं लक्षात येईल, पण गेलेला काळ लक्षात येत नाही. काय गतीनं जातो आणि काय घेऊन जातो. आयुष्य सांगाते. आयुष्य खरं सांगायचं तर मनुष्य काय घेऊन येतो असा एक मोठा प्रश्न आहे. शरीर घेऊन येतो हे बरोबर आहे, पण तो खरं सांगायचं तर अगदी प्राथमिकतः काय घेऊन येतो तर आयुष्य घेऊन येतो. त्याच्या संगतीबरोबर खरं काय असतं तर आयुष्यच असतं. त्याची त्याला एक ती संधी असते, हे लक्षात येत नाही आणि ते हातोहाती जातं. म्हणजे केवढा विरोधाभास आहे की जी गोष्ट आपल्याला इतकी मोलाची आहे, जी सहज आलेली आहे आणि ती संगती सतत आहे, तोपर्यंतच आपण जिवंत असतो. त्यामुळे ती संगती आहे. तर अशा अर्थाने संगाती फक्त एकच जे आयुष्य आहे ते, त्याच्याबरोबर कितीही गोष्टी येतील किंवा जातील, कारण अनेक गोष्टी आयुष्यात येतात जातात, घडतात बिघडतात, सगळं हे सगळं आहे, पण ह्यातलं आयुष्य संगाती मात्र बरोबर राहतं. तर आता त्याचं काय करायचं याचा ठरवणारा करता किती सावध पाहिजे. जी गोष्ट अशी स्प्लिट ऑफ अ सेकंड अक्षरशः अशी जाते निघून आणि कळत पण नाही. आपण सेकंड काड्याकडे बघित असलं तर ध्यानाला सुद्धा एक चांगला उपयोग होतो. थोडं काय अनेक ध्यानं केली त्याच्यात सर्वात जर काय असेल असं मोलाचं आणि मिळालं तर घड्याळाचं ध्यान. म्हणजे गंमत म्हणून नाही म्हणत, खरंच की आत्ता सुरुवात केली तर बाबा हे जिथे आहे तिथे हा काटा प्रत्येक टिकटिक त्याची म्हणजे एक एक क्षण गेला घेऊ. आणि आता त्यातलं नये वेचिता काही मोल काही नाही. उगाच मी माझ्या जोराने घड्याळ 5 मिनटं मागं करून काळ नाही मागं येत, आयुष्य नाही मागे येणार. हे ट्रिक्सिन नाही चालणार इथं. तिथं काही ट्रिक्सिन न करता येते. इथून तो शक्तिमान नाही कवर जायचा ते एकेकाळी. आता दुसरे जातात तर ते खाली येतात तेव्हा. आणि परत त्यांना त्यावेळेला सांगायची वेळ तिथं चालू होतं ना, त्यावेळेला त्यांना सांगायची वेळ आली. मुलंसुद्धा अशी उभं राहून वरून खाली असं काहीतरी कार्यान्वित गेले जेवायला मोकले हो माणसं. तर तो ट्रिक्सिनच होता. त्यामुळं ते सगळे जिवंत आहेत. जे त्याच्यावर विश्वास ठेवून गेले ते फसले. त्याचा आजही जर आपण अशा ट्रिक्सिनवर कुठला विश्वास ठेवला असेल तर फसेल आणि आपलंच आपण नुकसान करून घेईल. आणि या काळात इकडे जे गेलं, जे आयुष्य संगाती बरोबर आणलं ते हातोहाती जाईल. कशात जाईल सांगता येत नाही. आपण मुलाला सांगताना सांगतो, हे बघ हा जून गेला, हा ऑगस्ट गेला, हे गेला, सप्टेंबर गेला, तुझा काय अभ्यासाचं लक्ष नाही. त्याला सांगता येते माझाही जून ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर गेला आहे. आता तो त्याला सांगण्यात गेला आहे. यामुळं फार मोठं काय होणार नाही, कारण भगवंत त्याची काळजी घेणारच आहे. माझं मी काय करतो हे तो बघतोय. त्याला सांगण्यासाठी जरूर दे, कदाचित कर्तव्याचा भाग असेल करेल, पण ते मायाजाळच आहे. शेवटी एका मर्यादेपर्यंत सांगेल आणि करेल. तो काय त्याच्याबरोबर 2 पेपर लिहिणार आहे का नाही. तो शेवटी दरवाजापर्यंत जाणार नाही. आता तुझा नीट लिही, मी इतक्या वेळा 100 1000 काय ते वेळा तुला सांगितलेलं आहे, ते सगळं लक्षात ठेव वगैरे वगैरे. ते गेटच्या बाहेर तिथं. पुढं काय, पुढं तो आणि त्यांनी काय केलं आहे ते आणि त्याचं नशीब. आणि इतरही त्याच्या नशिबाच्या काय असेल वाटायला कोणास ठाऊक. ते कोणाकडे जाईल का नाही जाईल, का संप होईल आणि तिथंच पडून राहील. पेपरसुद्धा सरळ गेला आणि तपासून आला, असं म्हणजे फार मोठ्या यंत्रणा आहेत त्या. त्यामुळं
असं काही ते जातं का? कधी बारशी लाईट होते, कधी एक्सप्रेस होते, मेल होते, सुपरफास्ट होते, काही होऊ शकतं त्याचं. त्यामुळे हे सगळं जसं आहे तसं हे सगळं आपण सांगणार, 1000 वेळा सांगणार, 2000 वेळा सांगणार. पालक भयंकर चिकट असू शकतात या बाबतीत. चिकाटीची परीक्षा तिथे देतो, 2000 वेळा नाम नाही घेणार एक वेळ. पण म्हणजे 2000 वेळा त्याला सांगेल अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर. ठीक आहे, अभ्यास कर, सांगावं आपलं कर्तव्य आहे, सांगितलं आहे. आता त्याच्यानंतर आणि अमुकचा अभ्यास करून अमुकचे होतं असं पण कार्यकारण का हो काय का फारसा सिद्ध झालेलं नाही. थोडा बुद्धिवंतेचा भाग आहे, थोडा एकाग्रतेचा भाग आहे, खूप भाग आहेत त्याच्यात, नाही का? त्यांनी तासभर वाचून सुद्धा त्याच्या उत्तम लक्षात राहिलेलं असू शकतं. आणि ज्याला आपण सक्तीनं छडी घेऊन एक 10 तास बसवलेलं आहे त्याच्यातून फारसं काय होत नाही, हेही अनुभव येतात. तेव्हा हे याला त्यांनी पुढे समूळ दृश्य जाळ असं म्हटलेलं. दिवी भुवी पाताळ सगळीकडे, म्हणजे त्यांना त्रिभुवनात म्हणायचे. त्या अर्थाने त्या काळात दिवी भुवी पाताळ अशा भाषा होत्या. आपल्याकडे आता देवलोक म्हणा, काय आपण जसं म्हणतो स्वर्ग नरक अमकं तमकं, तसं त्रिभुवन म्हटलं. तर त्या अर्थाने दिवी भुवी पाताळ समूळ दृश्य जाळ सगळं दिसतंय. पण याच्यावर किती विसंभाव. जसं आपण सांगितलेला अभ्यास 1000 वेळा सांगितला, 2000 सांगितला, 3000 सांगितला, पण विसंभाव किती त्याच्यावर. तर त्याच्यावर एका मर्यादेपर्यंत, त्याच्यानंतर त्याचा तो आणि आपले आपण कदाचित तिकडे IITL आलो असो, पण तो ITIला जाईल की नाही शंका आहे. आता काय करणार आहे, बरं जवळजवळ तेच शब्द आहेत, गोंधळ होतो थोडासा माझाही, पण तरी हे होईलच असं कशाला म्हणावं. त्याचं काय होईल ते होईल, त्याच्यापर्यंत ते करतोय ना एवढं बघावं. आणि ते जे काय आहे ते पुन्हा आनंदानं बघणं हे माझं काम खरं ते आहे. ते कशानं होईल. मना रे मना हरी 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 बोल, 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 मना रे मना हरी 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 बोल. आयुष्य सांगाती जाते हातोहाती, आयुष्य सांगाती जाते हातोहाती, आयुष्य सांगाती जाते हातोहाती. न येवेचिता काही मोल, काही मोल, काही मोल, न येवेचिता काही मोल, काही मोल, काही मोल, मना हरी 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 बोल, मना रे मना हरी 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 बोल, मना रे मना हरी 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 बोल, मना रे मना हरी 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 बोल. आयुष्य सांगते, खरं आयुष्य बरोबर घेऊन येतो आणि ते हातोहात जातात. मनुष्य कितीतरी कष्ट करून खूप पैसा मिळवतो, खूप सत्तेवर जातो कसल्याही, तर त्या सत्तेवर कधी जाते रात्रीत कळत नाही माणसाला. सत्ता आजची हे उद्या टिकेल का नाही याची ह्यातल्या कशाचीच खात्री नाही. ह्या सगळ्या जगात तो वावरतो, तिथे हातोहात म्हणतो ना की आपल्याला या चोऱ्या बनवतात, ते काय दागिने घालतात ते आपल्याला माहीतच आहे. वर्तमानपत्रात अंगावर शेण टाकून पुढचं काय विचारत नाही, कारण ते कॉलमवाल्यानं पाठ झालेलं असतं. सोन्याचे 10 तोळ्याची गुंठण गेली, आता ती स्वतः तिथं आहे, सगळं आहे, पण काहीतरी आजोबा पडले म्हणले की आजोबा बघितलंच लगेच. ते जे बरोबर पिशवीत गुंडाळून ते दागिने घेऊन मुलांना बाळांना कल्पना न देता खूप करावं लागतं काम. तर ते करून ते पुरसुंडीत बांधून ते रुमालात ठेवून ती पिशवीत घालून काही दुपारी 12:30 वगैरे अशी विशिष्ट वेळ, काय रामजन्माची वगैरे नव्हे म्हणून नव्हे, तर अशी वेळ पकडून 1 वाजता त्या उन्हातून घामे गुम होऊन पिशवी अशी धरून ती 2 जण म्हातारे माणसं, कोण 70 कोण 75,
आणि जात असतात आणि काय ती वाटच बघत असतात. त्यांचं काम ते करतात. मग हे परत येतं आणि मग आता काय करावं. मुलांना सांगावं तरी अवघड, कारण आपल्याकडे एवढं होतं हे आपण त्यांना सांगितलेलं नाही. त्यामुळे तर तक्रार करावी की नाही करावी, घरी सांगावं का नाही सांगावं. बरं तिकडं जायला तक्रार करायला जावं तर ते म्हणतात तुम्ही त्यावेळेला काय करत होत, आला प्रश्न परत. तिथलं चौकशी आपल्याला माहितीच आहे. आता हे एवढे गेले आहेत तर ते त्यांनी काय ते शेण टाकलं वगैरे, ठरलेला कार्यक्रम आहे तर गाणं उडवली, अमकं झालं तमकं झालं, ते सांगितल्याबरोबर आपण तिकडे बघितलं तेवढ्या तिकडली पिशवी घेऊन गेले. तर मी आता असं काही सांगणार आहे का तिथे जाऊन, किंवा ते सांगणार आहेत का जाऊन की असं केल्याबरोबर ते पिशवी नेत होते आणि मी ते बघितलं आणि ते पळून गेले, असं थोडंच सांगता येणार आहे. पण आपल्याला प्रश्न हाच विचारत होतो तर त्यावेळेला तुम्ही काय करत होता. तर त्यावेळेला मी जर समजा काही करू शकत असतो तर तेव्हाच केलं असतं ना. आधी ह्याच्याकडे लक्षच दिलं असतं, मुळामध्ये पिशवी आणि घट्ट धरून ठेवली असती तर काहीतरी झालं असतं. पण असं हातोहाती नुसतं सोनं जात नाही, असंख्य गोष्टी जातात. म्हणजे मतलब नाही आपल्याला नाही ते सोन्याचं कौतुक. तर ते नाही, ते तर हातोहाती जातं. उघडतो लॉकर, आत काही नसतं, अशा घटना घडलेल्या. आत काही नाही, होतं ठेवलेलं, पण आत्ता काही नाही आहे. हातोहात जमिनी जातात. कधीतरी 10-15 वर्षांनी मनुष्य ते तो 7 भरात दुसऱ्याच्या नावावर लागला असतो. ह्याचा कंस केव्हा पडला ते कंस आणि परमात्मा जाणे. काय करावं. एक कंस जो झाला ना, इतके कंस आले त्याच्यानंतर, तर ते सगळे ते कधी पडलेले असतात, हे झालं कधी. मग आता शोधा, म्हणजे उरलेलं आयुष्य ते शोधण्यासाठी की कुणा कधी कंस पडला, त्याचं नाव दुसऱ्याचं कसं लागलं, मग काय झालं, मग ते कोण आलं होतं, मग फेरफार, मग येऊ, मग 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी आयुष्य जाते हातोहाती घेऊन येते. हातोहाती आधी नेलेलंच आहे. अशा असंख्य गोष्टी हातोहाती जात आहेत. त्या शोधून काढायला धडपडायला जाऊ नयेत यासाठी सगळ्याला मनुष्य धडपडतो. पण जातं हे जे परत नये वेचिता काही मोल, परत मुलानं जमीन घेईल, परत मुलानं जिद्दीनं दागिनी करेल, परत बिल्डिंग बांधेल, सगळं होईल, पण यातलं तुम्ही 1 रुपया देऊन सुद्धा काय होणार नाही. त्यामुळं जे मगाशी सुरुवातीला म्हटलं 100 रुपयाची पिशवी आहे, बरोबर घेऊन बसले, 1ही रुपया जाणार नाही, एवढी सुद्धा शक्यता आहे. पण ते जे काय 100 असतील त्यातले किती रुपये जातात दरवर्षी, 1-1 रुपया जातोय आणि मला कळत नाही. तर ह्यासारखं हातोहाती जाणारी गोष्ट नसेल. आयुष्य सांगाती जाते हातोहाती. खरं सांगायचं तर आपल्याबरोबर खरोखर बरोबर असलेली गोष्ट तेवढीच आहे. बरोबर बाकीचं काहीही एक वेळ बाळगायची अवस्था असेलच असं नाही. उंची वस्त्र प्रावरण असतील, काय असेल, वस्तू असतील, बरोबर हे असेल, मोबाईल असेल, काय असेल ते आजच्या काळात, ते जे काय असेल ते बरोबरच राहील अशी खात्री नाही. पण हे आयुष्य मात्र बरोबर आहे. ते जर जाणार नसेल तर जाणार नाही. तुम्ही कुठल्याही खड्ड्यात पडा, ॲक्सिडेंट हो, तुम्ही पाण्यात जाळा, उडी, काय तुम्हाला करायचं ते करा, ते जात नाही म्हणजे नाही जात. त्यामुळं ते आहे. खरं सांगायचं तर तेच एक बरोबर संगाती आहे की जे शेवटपर्यंत त्याला दिलेला क्षण सांभाळणार, त्या क्षणापर्यंत ते जाणार नाही. आयुष्य संगाती जाते हातोहाती, नये वेचिता काही मोल. हे लक्षात ठेवून दिवी भुवी पाताळ समूळ दृश्य जाळ, या सगळ्यामध्ये आपण त्रैलोक्यात वावरतो आणि त्याच्यासाठी धडपड सगळी. या सगळ्या म्हणजे खरोखर तरी जो शब्द वापरला तो आजच्या काळात अधिक खरा ठरला. समूळ दृश्य जाळ आणि जाल दोन्ही पाठ आहेत. तर हे जाल आहे ते नेट आपल्याला माहिती आहे. नेट म्हणजे आपल्याला आता अधिकच माहिती आहे. तर त्यामुळे पूर्वी कसं ते नेट प्रॅक्टिससाठी ती नेट लावलेली असायची वगैरे, अशी बघायला वगैरे मिळायची. क्रिकेटमध्ये बघायला मिळायची, या सगळ्या वेगळ्या खेळातून नेट प्रॅक्टिससाठी असायची, ती व्हॉलीबॉलसाठी असायची. असली नेट फक्त माहिती होती, ती निरुपद्रवी होती. नंतर ती गुंडाळायचं काम कोणाकडे तरी जो गरीब असेल त्याच्याकडे असायची वगैरे, सगळं आपल्याला ती माहिती आहे. पण ती त्रासदायक नव्हती. काय नाही, खेळाचा निर्भेळ आनंद घेतला, झालं, संपलं. ही नेट लागले जाळ ते काय खरं नाही, तू सोडतच नाही कोणाला. समूळ दृश्य जाळ, आपल्या समोर दृश्य दिसत राहतं, मनुष्य त्याच्याबरोबर जात राहतो. तो इथून निघाला, हा इथून निघाला, तो काश्मीरला गेला, हा काश्मीरला गेला, तो झाडावर बसला, हा झाडावर बसला, तिकडे हिमवर्षाव, ह्याच्यावर हिमवर्षाव, काय समूळ दृश्य जाळ. त्याच्यापेक्षा जास्त काय सांगत नाही, वेळ नाही आपल्याला. पण हे सगळं जे आहे ते जर मूळ काम लक्षात नसेल तर त्याची किंमत काय ती फक्त बघूया. हरी 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 बोल मना रे
मना हरी 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 बोल मना रे मना हरी 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 बोल मना रे मना हरी 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 बोल मना रे मना हरी 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 बोल आयुष्य सांगाती जातो हातो हाती आयुष्य सांगाती जाते हातो हाती नये वेचिता काही मोल नये वेचिता काही मोल काही मोल काही मोल मना हरी 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 बोल मना रे मना हरी 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 बोल मना रे मना हरी 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 बोल मना रे मना हरी 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 बोल दिवी भुवी पाताळ समूळ दृश्य जाळ दिवी भुवी पाताळ समूळ दृश्य जाळ दिवी भुवी पाताळ समूळ दृश्य जाळ हरिवीण केवळ फूल हरिवीण केवळ फूल केवळ फूल केवळ फूल मना हरी 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 बोल मना रे मना हरी 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 बोल मना रे मना हरी 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 बोल मना रे मना हरी 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 बोल दिवे भुवी पाताळ समूळ दृश्य जाळ दिवी भुवी पाताळ समूळ दृश्य जाळ हरिवीण केवळ फूल हरिवीण केवळ फूल केवळ फूल केवळ फूल मना हरी 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 बोल मना रे मना हरी 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 बोल मना रे मना हरी 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 बोल मना रे मना हरी 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 बोल सांडूनी देह डोल विचारी पहा सखोल सांडूनी देह डोल विचारी पहा सखोल निजानंद रंग संगडो निजानंद रंग संगडोल 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 मना हरी 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 बोल मना रे 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 दिवी भुवी पाताळ समूळ दृश्य जाळ अक्षरशः जाळच आता हा सीझनमुळे वाटतोय पण प्रत्यक्षात तो नसताना जाळ नसतो असं आपल्याला म्हणायचं का घरोघरी म्हणा बाहेर म्हणा त्या टी व्हीवर म्हणा कशावर म्हणा माध्यमात म्हणा सगळीकडे जाळ आणि त्याचा परिणाम बघतो आपण डोळ्यावर आहेच चित्तावर कटे जळतच बघतोय दृश्य सगळं आपण तर त्यामुळे त्याचे परिणाम होत आहेत ज्या सांगण्याची गरज नाही पण हे आहे सांडूनी देह डोल तसं ज्याच्यावरून डोलणं हा आलं क्रियापद आलं त्यातला तो मूळ शब्द बरोबर आहे डोल
पण त्याच्याबरोबर त्याचा ज्यातून तो मूळ आला तो जो फारसी शब्द आहे डोल, त्याचा एक अर्थ आहे तो ह्याच्याशी अधिक जवळच आहे. जी पाण्याची बादली आहे एखादी, तर तशा पद्धतीचं ती बकेट ती आहे. तर ही जी देह आहे एक प्रकारची पंचमहाभूत भरून दिलेली बादलीच आहे की आपल्याला आता वापरायचं आहे. कसं वापरायचं ते आपण ठरवायचं. हेच पाणी मला पिऊन जगता येतं, हेच पाणी मला देऊन जगवता येतं, हेच पाणी मला झाडाला घालता येतं. विचार करी सखोल, विचारी पहा सखोल. वर नाहीच कळणार, वर अन्न आपल्यासाठीच आहे असं वाटणार, पण अन्नाचे उपयोग काय एक सुद्धा नाही. अन्नाचे उपयोग काय असा विचार केला की ते अनेकांच्या मुखी जाणं हा अन्नाचा उपयोग आहे. म्हणजे कसं सांगावं थोडक्यात आपल्याला. आपल्या निंबर्गे महाराजांच्या काळामध्ये त्यांच्या अक्का म्हणून एक शिष्या होत्या. बालपणापासून त्यांना त्यांच्याकडे सांभाळायला दिले. हे सांभाळायला का मुलगी फार हरिभक्तीचे तिला हे लागलेलं आहे, भक्तीचं वळण आहे, दुसरं काही नको. आणि ते तशाच राहिल्या आयुष्यभर. 1900 म्हणजे तसा विचार केला तर 50 वर्षाचं आयुष्य, 47 ते 97 एवढंच आयुष्य. तर इथले फक्त ही गमत सांगतो की गमत म्हणण्यापेक्षा विचार करण्यासारखी गोष्ट आहे जी इथं म्हटली आहे. विचारी पहा सखोल, सांडूने देह डोल. काय दिलं आहे देहामध्ये याची कल्पना आहे. जसं त्याने तो योगमार्ग असेल, पण शेवटी देहातून व्यक्त झाला ना, मांडे भाजले ना, शेवटी पाठीवर मांडे भाजता येतात, पाठीवर भाकरी भाजता येते. तर ते तिथं म्हैस वाऊगी म्हणून जे आपल्या कृष्णेच्या काठावरची ठिकाणं कर्नाटकातली, तर त्या ठिकाणी महाराज आले, निंबर्गी महाराज सुद्धा. आणि ही बरोबर आली, नाव लक्ष्मी होता अक्काबाई म्हणून. अक्का आल्या, अक्का आली तिथे आणि दुपारची उन्हाची वेळ आहे आणि पोटाचा प्रश्न आहे. इथं तर काही स्वयंपाक करणं शक्य नाही. मी सांगितलं बघ काय तू चिंतेत पडलीस, बसून राहिलेस. ही बाजूला नदीच्या काठावर वळत बसलेली होती. तर म्हणजे कसं होणार आपलं. तर ते म्हणले काय अवघड नाही, आपल्याकडे त्यावेळेस पडशी असायची, बरोबर आहे आपल्या शब्दम असतात तसे त्या काळातले पडशे असायचे, तर त्याच्याबरोबर तांदूळ पडशीत होते. असा प्रवास करायचा म्हणजे पूर्वीच्या काळामधले हे असायचं की बरोबर पडशी, भिक्षा असेल तर भिक्षा, नसेल तर आपल्या बरोबरच्या पडशीतले तांदूळ. त्यामुळे ते आपल्याकडे तांदूळ आहेत ते बरोबर आहे म्हणले महाराज, पण भाताचं काय, तांदूळ तर थोडाच खाता येतो आपल्याला. ते म्हणले त्यात काय अवघड आहे, असं करता. त्यांच्याकडे ते पडशीमध्ये आपल्याकडे पंचेचे तुकडे आणि धोत्राचे तुकडे बांधून ठेवायची पद्धत होती. पंचे अर्धे पंचे नेसायची सवय होती. तर तशा तऱ्हेचे धोत्राचा तुकडा होता, तो त्यांनी उलगडला त्यातनं काढून म्हणले यात तांदूळ घाल. ती पोळी त्याची करून त्याची बांधली मोटळी आणि म्हणली मोटळी जा आणि कृष्णेत भिजवून ये म्हणले. कृष्णे गेले, भिजवले. तिला अक्काला निंबर्गी महाराज म्हणजे देव, त्याने ते भिजवायला काय सांगितलं, भिजवून काय होणार, मग हे नाही का ओलं नाही का होणार, मग ते तांदूळ खराब नाही का होणार आहे आम्ही, म्हणून आम्हाला अजून निंबर्गी महाराज भेटायचे. तर ते जे आहे ना तर ते त्याच्यात भिजवलं, चांगलं भिजवून आणलं. म्हणजे चांगले ओले झाले तांदूळ, भिजले. म्हणजे आता असं कर, वाळू बाजूला कर सगळी इथली, त्यात मोटळी पुरता येईल एवढी बाजूला कर. आणि ती वाळू बाजूला करून, खडे बाजूला करून सगळं ती मोटळी त्यात ठेवली. वरनं सगळं झाकून टाक म्हणले. इथं काय काटक्या कुटक्या चार दिसत आहेत का कुठं, नदीचा काठ आहे आणि इतक्या जुनी गोष्ट आहे. तर त्यामुळे काय चार काटक्या कुटक्या होत्या त्या वर ठेवल्या. म्हणले हे जरा पेटव घासून, दगड असतात आपल्याकडे घासायचे आपल्याला माहिती. तर ते त्या दगडाने घासलं, थोडंसं पेटलं. ते किती पेटणार असं अशा ठिकाणी, आणि दुपारच्या वेळेला वारायचं आणि ह्याच्या उन्हाच्या झळा. तर झालं. तर म्हणले राहू देते आता तसंच थोडा वेळ. त्यांना काय नाही, म्हणजे हे आयुष्य जे सांगाते ते त्यांचं हातोहाती जात नाही, त्यांचं कामातच जातं. बसून ये मला थोडा वेळ, बसले थोडा वेळ नाही मला. तिलाही त्याची सवय असल्यामुळे आणि यांचं ऐकायची सवय असल्यामुळं ती पण बसली. हो ती पण महत्त्वाचं नाही काय तर ते काही सवय असल्यामुळे बसले. ते बसा म्हणले, तर ते बसा म्हणते तर आपणही बसले. थोड्या वेळानं म्हणले आता जरा ते बाजूला कर बघू, आणि ती मोटळी काढ बघू. मोटळी काढल्याबरोबर आत शिजलेला भात तयार शिजलेला.
ठीक आहे, इथपर्यंतही आलं. हे तर खरं घडलेलंच. झाल्यानंतर म्हणले आता भात खाऊ, आपल्याला काय अमुकच पाहिजे असं थोडंच आहे. भात आहे, कृष्णाला पाणी आहे, भात खाऊ आणि पिऊ, पोट भरलं, झालं काम आपलं. तर त्यामुळं ते भाताचे भाग केले. तर म्हणजे बाजूला ते इकडे तिकडे बाजूला वावरले आणि आपले सपाट दगड असतात तसे सपाट दगड त्यातून शोधून आणले. 3 दगड शोधून आणले असले, एका शेजारी ठेवले आणि 3 वेळेस सांगितलं, हे आता जे भात आहे त्याचे 3 कर म्हणले. त्यांनी केले, त्यांनी सांगितले म्हणून केले आणि विचारलं पण नाही लगेच. आधी करण्यापूर्वीच विचारलं असतं, ते नाही विचारलं. आणि ते 3 ठिकाणी एवढा, ह्याच्यावर थोडा भात, त्याच्यावर थोडा भात, त्याच्यावर थोडा भात ठेवले. ते म्हणले आता आपण जेवायला हरकत नाही. ते म्हणले पण 3ऱ्या दगडात इथं कोणच नाही आहे. ते म्हणले इथे आहे, तो तुला दिसला नाही का? याने हा भात शिजवून दिला, त्याचा तो नैवेद्य, तो दगड तिथेच राहू, तो भात त्या दगडावर राहू दे, म्हणून मी 3 दगड ठेवले. तो 3रा आहे, तो पहिला जो आहे तो देवाचा आहे आणि मग तुझा हात माझा आहे. तर ते दोघांची फोटो भरली. हे जेवत असताना त्या दगडावरचा भात विरघळत जात होता. दगडावर काही नव्हतं, भेटू दे आपल्याला असं काहीतरी. तेव्हा हे जे आहे, सांडुनी देह डोल विचारे पहा सखोल होणार. जर खरोखर मनुष्याच्या अगदीच ती शक्ती आहे की दिसतं त्याच्या पलीकडे जाण्याची शक्ती आहे, तोच माणूस दिसतंय त्यात भांड्यात बसलाय, तो आयुष्यात जाणार. आज आयुष्य जाते हातोहाती, सुरुवातीला सांगितलं तसंच जाईल. ते नाही, त्याच्या पलीकडे जाऊ दे. अमुक व्हावं नाही, अमुक होऊ नये, आपण कोण ठरवणार? आपण आपलं काम करणार आणि अमुक जे होणार त्याच्यात आनंद घेणार. हे ज्याला जमलं तो भक्तीच्या मार्गातला माणूस. विचारी पहा सखोल. आणि ते ज्यांनी केलेले आहे त्याच्यासाठी शेवटचा चरण आहे. आपल्याला वेळेसाठी थांबायचे म्हणून निजानंद रंग संगे डोल. ते कशाला दुसरीकडे फेकून येतोस? त्याच्यापेक्षा तो हा आनंद आतला शोधून काढ आणि मग पहा की काय डोलतायत. म्हणून अत्यंत आपण प्रभूंचं चित्र पाहिलं असेल, हातात ते गुलाबाचं फुल असे बसलेत, राजयोगी बसावा असा, हातात निवांत ते ह्याचे फुल घेऊन बसले आणि स्वतःला काय दुपारी जोडीची भाकरी असं ज्याला साधलं तो निजानंदी राहू शकतो. तर तशा अर्थाने हे निजानंदी राहिले. तो जो निजानंद रंग जो त्यांना मिळालेला आहे, तर तशा तरीचा आपल्याला काहीतरी आतला आनंद मिळू दे. बाहेर आहे, जेवढा निर्माण करू तेवढा आहे, कारण आनंद भरलेलाच आहे. दुःख आपण होतो आहोत, तर तेवढं कमी करू. जो भरलेला आनंद आहे त्यातला घ्यायचा प्रयत्न करू आणि मग आपल्याला आतला आनंद मिळतो का बघूया. तो जर एकदा वृत्तीचा आनंदाला उपमान आहे असं महाराज म्हणजे. तर तशा अर्थाने वृत्तीचा आनंद आहे, तर ती भगवंतमय झाली की हे सगळे आनंद आपल्याला मिळतात, ते मिळावेत. त्यासाठी जे सांगितलं, दिवी बुवी पाताळ समोर दृश्य जाळ, हरिवीण केवळ फूल वाया यरधार हरिवीण. तसं आहे. तसं ह्या त्रिभुवनातल्या सगळ्या यरधारा ज्यांनी केल्या असतील त्यालासुद्धा हा आनंद दुर्लभ आहे. त्याला तो मिळाला असेल असं नाही, त्याच्याजवळ वस्तूपासूनची रेलचेल असेल, पण आनंदाची उणीव आहे ती खरी आहे, ती आतूनच. त्यामुळे हा देह त्यासाठी डुलू दे, त्यासाठी त्याचा विचार करू दे. आणि विचार तुझा नुसता नको, विचारी पहा सखोल. वरवरचा विचार करणं सोपं असतं, ते बुद्धिवादाला उपयोगी पडतं. फार बुद्धिवादी माणसं झाली की ती वरवर विचार करण्यात तसं समजायला हरकत नाही. जो भगवंतापर्यंत खाली जाईल तो विचार खराब. आणि मग निजानंद आहे, त्यात आनंदात राहावं. 4 वस्तू असतील, 4 वस्तू नसतील, परिस्थिती अनुकूल असेल, परिस्थिती अनुकूल नसेल, आनंद माझा मुळात आतल्यावरच अवलंबून आहे, त्यामुळे तो कायमच आहे. परिस्थिती अशी आहे, परिस्थिती तशी आहे, माणसं अनुकूल आहेत, माणसं प्रतिकूल आहेत, जास्त आहेत, कमी आहेत, जबाबदाऱ्या आहेत, नाहीत, काय असेल ते असेल. हे सगळं असलं ते श्वास चालतो ना, तसं नाम चालतं ना, तसा आनंदही चालतो. तसा तो निजानंद जो म्हटला आहे, जो त्यांच्या गुरूंच्या नावाचाही उल्लेख आहे, तर तो निजानंद मिळू दे याची प्रार्थना करतो आणि थांबतो. मना हरि 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 बोल, मना रे 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 मना
आयुष्य सांगाती जाते हातोहाती, आयुष्य सांगाती जाते हातोहाती, नये वेचिता काही मोल, नये वेचिता काही मोल, काही मोल, काही मोल, मना हरी 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 बोल, मना रे मना हरी 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 बोल, मना रे मना हरी 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 बोल, मना रे मना हरी 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 बोल. दिवी भुवी पाताळ समूळ दृश्यदाळ, दिवी भुवी पाताळ समूळ दृश्यदाळ, हरी विण केवळ फूल, हरी विण केवळ फूल, केवळ फूल, केवळ फूल, मना हरी 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 बोल, मना रे मना हरी 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 बोल, मना रे मना हरी 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 बोल, मना रे मना हरी 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 बोल. सांडूनी देह डोल विचारी पहा सखोल, सांडूनी देह डोल विचारी पहा सखोल, निजानंद रंग संगडोल, निजानंद रंग संगडोल, संगडोल संगडोल, मना हरी 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 बोल, मना रे मना हरी 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 बोल, मना रे मना हरी 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 बोल, मना रे मना हरी 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 बोल. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, सब संतन की जय, जानकी जीवन स्मरण जय जय राम.